Myself, Professor Datkale Sen from Mirabai Sawant Polytechnic, Wagoli. Today we are going to conduct practical of subject electrical circuit. Today's practical is to determine current flowing through the given branch by using the mesh analysis. Mesh analysis is nothing but the Kirchhoff's voltage law. The statement of Kirchhoff's voltage law is the algebraic sum of voltages around a closed loop in a circuit must be equal to 0, means summation of all voltages present in a loop must be equal to 0. Practical number 11 is use voltmeter ammeter to determine current through the given branch of a electrical network by applying mesh analysis. The circuit diagram of this practical is here. This is voltage source 1, voltage source 2, रेजिस्टन्स 1 R1, रेजिस्टन्स 2 R2 आणि रेजिस्टन्स 3 R3. ठीक आहे. नंतर ना इथं आपण रेजिस्टन्स R1च्या सिरीजमध्ये एक ॲमीटर कनेक्ट केलेलं आहे, रेजिस्टन्स R2च्या सिरीजमध्ये एक ॲमीटर आणि रेजिस्टन्स R3च्या सिरीजमध्ये एक ॲमीटर कनेक्ट केलं आहे. नंतर ना हा ऑब्झर्वेशन टेबल आहे प्रॅक्टिकलचा. तर या ठिकाणी पहा मी ऑब्झर्वेशन टेबल पुन्हा एकदा रिड्रॉ केलेला आहे. तर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला दोन, एक मेजरमेंट आणि एक कॅल्क्युलेशन असे दोन पार्ट आहेत. तर मेजर्ड व्हॅल्यूज मीन्स आता जसं आपण इथं सांगितलं मी आता व्होल्टेज फर्स्ट आणि सेकंड व्होल्टेज सोर्स. तर फर्स्ट व्होल्टेज जे काय ते या ठिकाणी आपल्याला मेजर करायचं आहे, सेकंड V2 मेजर करायचं आहे, नेक्स्ट IR1 IR2 आणि IR3 म्हणजेच करंट फ्लोईंग थ्रू फर्स्ट रेजिस्टर R1, करंट फ्लोईंग थ्रू रेजिस्टर R2 अँड करंट फ्लोईंग थ्रू रेजिस्टर R3 हे आपण काय करणार या ठिकाणी ॲमीटर थ्रू मेजर करतोय. ठीक आहे. तर हा आपल्या प्रॅक्टिकलचा किट आहे, क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. तर आपण या ठिकाणी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉचं प्रॅक्टिकल करतोय. ठीक आहे. तर हे जी काही सर्किट डायग्राम मी आता शो केली, सेम सर्किट डायग्राम पहा इथं शो केले, ॲमीटर 1, ॲमीटर 2, नंतर ॲमीटर 3, रेजिस्टर 1, रेजिस्टर 2 अँड रेजिस्टर 3. ठीक आहे. तर आता फर्स्टली आपण काय करतोय, आता जे काय आपल्याला ॲपरेटस लागत आहेत, ॲपरेटसमध्ये आपलं हे एक किट आहे. नेक्स्ट ह्या किटला जो सप्लाय प्रोव्हाइड करायचा आहे V1 V2, त्यासाठी आपण पाहिलं ड्युअल पॉवर सप्लाय यूज करतोय. तर ड्युअल पॉवर सप्लायची इथं फर्स्ट प्लस मायनस आणि सेकंड प्लस मायनस. ठीक आहे. तर फर्स्ट सिंगल पोलॅरिटी ही झाली, सेकंड पोलॅरिटी सप्लाय. हा इथं आपण V1ला फर्स्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रोव्हाइड करणार आहे आणि सेकंड प्लस मायनस सेकंड V2ला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. या थ्रू आपण काय करतोय, व्होल्टेज ह्या सर्किटला प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपल्याला करंट मेजरमेंटसाठी आपण हा मीटर यूज करतोय, ओम मीटर. ठीक आहे. आणि या मीटर थ्रू आपण अगेन या ठिकाणी रेजिस्टन्स पण मेजर करतोय, कारण जे काय आपल्याला रेजिस्टर R1 R2 R3 ठीक आहे जे काय दिलेले आहेत ते कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला हे रेजिस्टन्सची जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ठीक आहे. तर फर्स्टली मी ओम मीटर थ्रू काय मेजर करतोय बघा, रेजिस्टन्स मेजर करतोय. तर फर्स्ट R1चा रेजिस्टर या ठिकाणी बघा, ठीक आहे. या ठिकाणी आपण रेजिस्टन्स 1ची व्हॅल्यू घेतोय पहा, तर इथं 0.668 किलो ओम दिसते, म्हणजेच थोडक्यात काय हा 668 ओम. आता पहा आपण R2 या ठिकाणी मेजर करतोय. तर R2ची व्हॅल्यू इथं आपल्याला शो होतीये 324 किलो ओम, म्हणजेच काय 324 ओम. आणि थर्ड R3, तर R3 आपला येतोय 328 किलो ओम, म्हणजे 328 ओम. तर यावेळी आपण R1 R2 आणि R3 तिन्हींची आपण व्हॅल्यू काय केलं ते आपण मेजर केलेलं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट आपला R1 ह्या ठिकाणी आला होता 668 ओहम, R2 इज इक्वल टू आपला होता त्या ठिकाणी 324 ओहम आणि R3 होता आपला 328 ओहम. तर आपल्याला तिन्ही R1 R2 R3 ह्या व्हॅल्यू कशासाठी लागणार आहे, कॅल्क्युलेशन पर्पजसाठी. आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिकलचे ॲक्च्युअल कनेक्शन स्टार्ट करतोय. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी मी कनेक्शन केले ते मेश अनालिसिसचे. तर ड्युअल पॉवर सप्लाय थ्रू जो फर्स्ट पहा पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी या ठिकाणी V1ला प्रोव्हाइड केलं आहे, E1ला. ठीक आहे. सेकंड पॉझिटिव्ह निगेटिव्ह ड्युअल पॉवर सप्लाय थ्रू मी E2ला म्हणजेच V2ला आपल्या कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. या थ्रू मी सप्लाय प्रोव्हाइड केला आहे. नेक्स्ट जे काही करंट होते मीन्स ॲमीटर A1 A2 आणि A3 शो केलेत. तर मी सुरुवातीला पहा A2 शॉर्ट केलेला आहे, A3 शॉर्ट केलेला आहे आणि आपण या ठिकाणी A1 मीन्स जो ॲमीटर करंट फ्लोईंग थ्रू रेजिस्टर R1 मेजर करतोय ॲमीटर A1 थ्रू. तर या ठिकाणी पहा मी ॲमीटर कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता पहा मी सप्लाय फर्स्टली ऑन करतोय. सप्लाय ऑन केल्यानंतर ना या ठिकाणी तुम्हाला ड्युअल पॉवर सप्लाय ऑन करायचं आहे. ड्युअल पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर ना नेक्स्ट इथे एक पर्टिक्युलर व्होल्टेज प्रोव्हाइड करा. मी आता इथं 5.7 ठीक आहे
तुम्ही या नॉब थ्रू व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता. आपण या ठिकाणी मी एक कॉन्स्टंट व्होल्टेज अप्लाय केलं आहे 5.6 किंवा 5.7. ठीक आहे. तर 5.6 व्होल्ट आणि इथं पण मी 5.6 म्हणजे V1 पण 5.6 आहे आपला आणि V2 पण 5.6 व्होल्ट आहे. ठीक आहे. तर ह्या फर्स्ट केसमध्ये आपला करंट I1 या ठिकाणी आपण मेजर केलं आहे. तर करंट I1 पहा या ठिकाणी किती आलेला आहे 2.7 मिली अँपिअर. ठीक आहे. फर्स्ट रीडिंग. तर या ठिकाणी पहा मी फर्स्ट रीडिंग नोट डाऊन करतोय. VB1 आपण घेतलेला आहे 5.6 व्होल्ट. VB2 पण आपला 5.6 आहे. IR1 आपला फर्स्ट आला इथं पहा 2.7 मिली अँपिअर. ठीक आहे. तर आता सेकंड केसमध्ये मी काय केलं आहे ॲमीटर हा A2 मीन्स आपण सेकंड करंट फ्लोईंग थ्रू रेजिस्टर R2 हा मेजर करतोय. ठीक आहे. व्होल्टेज सेम आहे आपलं सर्किट ॲज इट इज आहे फक्त मी ॲमीटर आता या ठिकाणी A2च्या ठिकाणी कनेक्ट केला आहे. तर A2 मधनं पहा A2 आपला करंट आहे 5.4 मिली अँपिअर. ठीक आहे. ही झाली आपली सेकंड रीडिंग करंट I2ची. त्या ठिकाणी मी नोट डाऊन करतोय 5.4 मिली अँपिअर. ठीक आहे. थर्ड करंट फ्लोईंग थ्रू रेजिस्टर R3. तर या ठिकाणी आता ॲमीटर थ्रू आपण मेजर करतोय तो आला आपला 8.2 मिली अँपिअर. तर यावेळी आपण जे काही आपल्याला मेजर करायचे होते ऑब्झर्वेशन्स होते ते ऑब्झर्वेशन या ठिकाणी फर्स्ट नोट डाऊन केले होते. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच व्हॅल्यू आपल्याला काय करायचे ते बाय कॅल्क्युलेशननी मेजर कॅल्क्युलेट करायचे ते IR1 IR2 आणि IR3. तर पहा आपण या ठिकाणी जे काही एक सर्किट डायग्राम आहे आपली तर या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे. तर फर्स्ट व्होल्टेज V1 आपण मेजर केलं होतं 5.6 व्होल्ट. V2 अगेन 5.6 व्होल्ट. ठीक आहे. तर रेजिस्टर R1 आपण मेजर केला होता त्याची व्हॅल्यू होती 668 ओहम. R2 324 ओहम. R3 328 ओहम. राईट. तर या व्हॅल्यू यूज करून आपण बाय कॅल्क्युलेशन अगेन IR1 नेक्स्ट IR2 आणि IR3 ह्या 3 व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे. तर आता पहा फर्स्टली स्टेप 1 अप्लाय KVL टू लूप 1. ठीक आहे. हे आपलं लूप 1 आहे. लूप 2 आपण या ठिकाणी करंटच्या डायरेक्शन क्लॉकवाईज दोन्ही पहा या ठिकाणी मी क्लॉकवाईज ह्या डायरेक्शन घेतल्यात या ठिकाणी. तर क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. नेक्स्ट मग अप्लाय KVL टू लूप 1. लूप 1ला KVL अप्लाय केल्यानंतर ना फर्स्ट आहे पहा व्होल्टेज सोर्स 5.6 व्होल्ट मायनस 668 I1 मायनस 328 I1 मायनस I2 इज इक्वल टू 0. हे झालं फर्स्ट KVLचं इक्वेशन. ते सिम्प्लिफाय केल्यानंतर ना आपल्याला फर्स्ट पहा फायनल इक्वेशन भेटलं आहे 996 I1 मायनस 328 I2 इज इक्वल टू 5.6. ओके. हे झालं इक्वेशन नंबर 1. सेकंड स्टेप 2 अप्लाय KVL टू लूप 2. आता आपण सेकंड लूपसाठी KVL यूज करतोय. तर फर्स्ट पहा माझा व्होल्टेज सोर्स होतोय मायनस 5.6. आता मायनस 5.6 काय घेतलं आपण तर करंटची डायरेक्शन या ठिकाणी क्लॉकवाईज घेतली आहे. क्लॉकवाईज मीन्स करंट डाऊनवर्डला फ्लो होतोय आणि आपण ऑलवेज ज्या पोलॅरिटीमधनं करंट लिव्ह होतो ती पोलॅरिटी चूज करत असतो. तर मायनस 5.6 हा फर्स्ट आला. रिमेनिंग जे काही रेजिस्टन्सेस त्या लूपमध्ये आपण सर्व रेजिस्टन्सेसला निगेटिव्ह साईन देतोय. मग मी पहा मायनस रेजिस्टन्सची व्हॅल्यू 324 करंट फ्लोईंग थ्रू दिस रेजिस्टर IR2 म्हणजेच I2. तर मायनस 324 I2. अगेन एक इथं कॉमन रेजिस्टन्स आहे 328 R3. तर मायनस साईन आलं 328 व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आणि करंट मीन्स आता आपण हे लूप कन्सिडर केले म्हणजे करंट काय असेल I2 मायनस I1. तर करंट त्यातनं फ्लो होतोय I2 मायनस I1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर ना इक्वेशन नंबर 2 आले आपलं 328 I1 मायनस 658 I2 इज इक्वल टू 5.6. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे दोन इक्वेशन काय केले आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये या ठिकाणी कन्वर्ट केले ते. ठीक आहे. तर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर ना हा फर्स्ट आहे आपला मेन मॅट्रिक्स. हा असेल कोएफिशियंट मॅट्रिक्स आणि हा कॉन्स्टंट मॅट्रिक्स. राईट. आता कन्व्हर्जन झाल्यानंतर ना आपल्याला यावरनं कॅल्क्युलेट करायचे करंट I1 आणि I2. तर त्यांचे फॉर्म्युले पहा. करंट I1 इज इक्वल टू del 1 बाय डेल अँड करंट I2 इज इक्वल टू del 2 बाय डेल. राईट. तर आता del 1 del 2 आणि डेल हे तीन आपण फर्स्टली फाइंड आउट करतोय. तर del 1 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ दिस मेन मॅट्रिक्स. मग ह्या मेन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट ठीक आहे. तर डेल इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ दिस मेन मॅट्रिक्स. तर डिटर्मिनंट पहा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या ठिकाणी मायनस 541808 हा आपला डेल आलेला आहे. ठीक आहे. डेल नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे del 1. तर del 1 पहा या ठिकाणी मी शो केला. del 1 मध्ये काय करायचं आहे फक्त जो कॉलम 1 असेल तर कॉलम 1 हा कॉन्स्टंट मॅट्रिक्सने रिप्लेस करायचा आहे. तर कॉलम 1 996328ला मी इथं कॉन्स्टंट मॅट्रिक्सने रिप्लेस केलं आहे. कॉलम 2 ॲज इट इज. अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सेकंड del 1 भेटेल तुम्हाला मायनस 1815 del 2. तर del 2 मध्ये आपण कॉलम 1 ॲज इट इज ठेवतोय मेन मॅट्रिक्सचा.
सेकंड कॉलम जो आहे मेन मॅट्रिक्सचा तो सेकंड कॉलम आपण रिप्लेस करतो आहे अगेन कॉन्स्टंट मॅट्रिक्सनी. अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर डेल टू भेटेल तुम्हाला 3740 राईट. आता डेल 1 डेल 2 आणि डेल यूज करून आपण I1 फर्स्ट फाइंड आउट केला आहे. I1 इज इक्वल टू डेल 1 बाय डेल. तर I1 येतो आहे आपला 3.34 मिली ॲम्पियर राईट. सेकंड I2 अगेन डेल 2 बाय डेल तो आला पाहिजे -6.9 मिली ॲम्पियर. आता मायनस आला मीन्स काय झालं त्या केसमध्ये आपण जे I2ची डायरेक्शन शो केली आहे ती आपली त्या ठिकाणी काय करायची आपल्याला चेंज करायची आहे. मग डायरेक्शन चेंज केल्यानंतर करंट हा काय असेल आपला पॉझिटिव्ह 6.9 मिली ॲम्पियर. फक्त आपण जी क्लॉकवाईज शो केली होती ती डायरेक्शन असं आता ॲक्च्युअलमध्ये कशी असेल अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. तर मी या ठिकाणी डायरेक्शन पहा यावेळी असेल ती करंट I2. ठीक आहे. नेक्स्ट I3. आता I3 इज इक्वल टू मग डायरेक्शन चेंज केल्यानंतरनं जो I3 मीन्स रजिस्टर R3 मधनं जो करंट फ्लो होणार आहे तो काय असेल ॲडिशन ऑफ I2 अँड I1. ठीक आहे. मग I2 प्लस I1 इज इक्वल टू 6.9 प्लस 3.34. तर I3 येतो आहे आपला 10.24 मिली ॲम्पियर. तर यावेळी आपण I1 I2 आणि I3 हे तिन्ही करंट कॅल्क्युलेट केले ते आणि I1 I2 I3 म्हणजेच आपला IR1 IR2 अँड IR3. ठीक आहे. तर ह्या तिन्ही व्हॅल्यू काय करतो आहे मी ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आता पुट करतो आहे. कॅल्क्युलेशन बाय मेश ॲनालिसिस. IR1 इज इक्वल टू 3.34 मिली ॲम्पियर. IR2 इज इक्वल टू 6.9 मिली ॲम्पियर अँड IR3 इज इक्वल टू 10.24 मिली ॲम्पियर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजेच मेश ॲनालिसिसचं प्रॅक्टिकल कंडक्ट केले. तर पहा आपल्याला विचारले तर ऑब्झर्व व्हॅल्यू ऑफ करंट थ्रू ब्रांच IR3 म्हणजे जी काही मिडल ब्रांच आहे त्या ब्रांचमधनं ऑब्झर्व व्हॅल्यू ऑफ करंट किती शो केलं आहे मी आपण 8.2 मिली ॲम्पियर हा मेजर केला आहे. ठीक आहे. तर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ करंट थ्रू ब्रांच IR3 आता ती किती असेल या ठिकाणी 8.2 मिली ॲम्पियर. आताच आपण बाय कॅल्क्युलेशन हा कॅल्क्युलेट केला आहे. तर ऑब्झर्व व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू यात हा नॉर्मल इरर प्रेझेंट असतो. ठीक आहे. मीन्स 8.2 आणि 10.2. ठीक आहे. तर हे नॉर्मल इरर त्या केसमध्ये प्रेझेंट असेल. बट आपण ॲक्च्युअली जसं प्रॅक्टिकल कंडक्ट करायचं आहे तर होल प्रोसेस आपण त्या सिमिलर वेनी कंडक्ट केली आहे. ठीक. थँक्यू.